हर 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 महादेव. नमस्कार मंडळी, मी आता आहे वाराणसीमध्ये. आज हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, वाराणसीला गेलो आणि गंगेचं दर्शन घेणार नाही असं तो होणार नाही, म्हणून आम्ही निघालो गंगा घाटाच्या दिशेने गंगेचं दर्शन घेण्यासाठी. नमस्कार मंडळी, आम्ही आता गंगा घाटावर आहोत आणि बोटीने फिरणार आहोत. माझ्यासोबत माझे मित्र आहेत आणि या प्रवासामध्ये बोटीचे आम्हाला 84 घाट दाखवणार आहेत. तर सगळं 84 घाटाचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. माझ्या बाजूला बसले आहेत. आपका नाम क्या है बताइए? यूट्यूब पर राजू साहब बैठे हैं हमारे साथ, हमारे गाइड हमको अभी मार्गदर्शन करेंगे. झारखंड के रहने वाले. वाह, बहुत बढ़िया. गंगा घाटावर तब्बल 84 घाट आहेत आणि त्या घाटांविषयी थोडी माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला 84 घाट दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न राहील. आणि एकच शहर 3 नावांनी कसं ओळखलं जातं, कशी त्याची नावं बदलत गेली, हेही सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. तर मंडळी, विषय वेगळा आहे. यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी राजेश परब. आपण आहोत आता वाराणसीमध्ये, ज्याला बनारस आणि काशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आधीच्या व्हिडिओमध्ये काशी विश्वनाथाचं दर्शन घेण्यासाठी गेलो असता प्रचंड गर्दीमुळे आम्हाला ते दर्शन घेता नाही आलं. पण गंगा घाटावर जात असताना आम्हाला वाटेत एक छान मंदिर लागलं. गर्दी नव्हती म्हणून सहज मंदिरात गेलो. पाहतो तर साक्षात काशी विश्वनाथाचं दर्शन तिथेच घडलं आम्हाला आणि आम्ही धन्य पावलो. म्हणजे तुम्ही वाराणसीत गेलास ना, काय तुमका समजा गंगेच्या घाटावर जायचा तर तुम्ही स्टेशनवर रिक्षा पकडताना ते खायच्या एका घाटाचं नाव सांगा. गाय घाट किंवा नमो घाट किंवा हनुमान घाट. त्या घाटावर गेलात ना का तिथून तुमका सगळे घाट चलतसुद्धा फिराक शकतात किंवा बोटीतून सुद्धा बघू शकतात. नमो घाट किंवा गाय घाटावरनं बोटी सुटतात, तिथून तुमका 84 घाटाचं दर्शन घडता. तर चला, असे गप्पा मारत गंगेचे 84 घाट पाहूया वाराणसीमधले आणि थोडी त्या घाटाविषयी माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मंडळी, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मी यूट्यूबवर काही व्हिडिओ सर्च केलं आहे की या घाटावरती प्रसिद्ध असे घाट काय आहेत आणि त्या घाटाविषयी माहिती म्हटलं काय मिळतं का बघूया. तर सगळे मागा व्हिडिओ हिंदीतच गावले, मराठीत व्हिडिओ गावलो नाही. पण मी मराठीत आणि मालवणीत व्हिडिओ बनवतो प्रयत्न करतो आहे. पण जास्त ती माहिती मिळाली ती मणिकर्णी घाटाविषयी. आणि त्याच्यानंतर गंगा आरती होता तो घाट म्हणजे दशाश्वमेध घाट. तसं ते आणखी फेमस हरिश्चंद्र घाट पण असा, भोसले कुटुंबियांनी बांधलेलं भोसले घाट पण असा, अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला समर्पित म्हणून एक अहिल्याबाई होळकर एक घाट असा. तर चला सुरू करूया सुरुवातीच्या घाटापासून ह्यो प्रवास. तुम्ही होया तर घाटावर चालत पण 84 घाट फिराक शकतास, पण मी तुमका ह्यो सगळं व्ह्यू बोटीतून दाखवतो एक वेगळ्याच पद्धतीत. म्हणजे समोरसून तुमका पिक्चर बघल्यासारखं फील येतो आणि वायच मध्ये तुमका ह्याची माहिती पण देते. मंडळी, ह्यो व्हिडिओ बघित असताना ना तुमका काय दिसतं तर थोडक्यात मी सांगते, म्हणजे तुमची उत्सुकता पुढे वाढतली. ह्याच्यात एक मंदिर दिसतं जा अर्धवट पाण्यात बुडलेला, त्याची काहीतरी प्राचीन कथा असा. तर म्हणजे तुमका 84 घाट बघूचे असतील ना तर तुमका नमो घाट किंवा गाय घाटवर यावचा लागताला. थंय इलाच का तुमका बोट गावतली 100 किंवा 200 रुपये माणशी घेतात आणि बोट भरल्याच्यानंतर ती बोट नदीतसून गंगेतसून पुढे सरकत जात निर्मळ पाण्यातसून. प्रचंड बोटी आजूबाजूक असतात, म्हणजे अप्रतिम दृश्य असतात. म्हणजे एका चित्रपटाचा सीन चाललो असा तुमका वाटत असता आणि लोक खरोखर त्या प्रवासाचा अतिशय आनंद घेतात. आम्हीसुद्धा गाय घाटावरनं या प्रवासाची सुरुवात केली आणि जे आजपर्यंत आम्ही यूट्यूबवर म्हणा किंवा चित्रपटात पाहिलं होतं ते दृश्य साक्षात आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहत होतो आणि त्याचा अनुभव घेत होतो. अतिशय सुंदर होतं. चारी बाजूने बोटी एकामेकाला क्रॉस करून जात होत्या आणि प्रत्येक बोटीतून एकच आवाज हर हर गंगे हर हर महादेवचा जयघोष होत होता आणि आम्ही त्या जयघोषात सामील झालो. घाटावरती अहिल्याबाई होळकर ह्या मराठमोळ्या वीरांगनेचा नावाने घाट आहे. तिने केलेल्या कार्याची पोचपावती म्हणा किंवा त्याचं स्मरण व्हावं यासाठी कदाचित तो घाट त्या गंगेच्या किनारी बांधलेला आहे. या घाटावरती प्रसिद्ध असा असलेला मणिकर्णी घाट जो पाहण्यासाठी देशविदेशातून सुद्धा पर्यटक इथे येतात. या घाटावरती 24 तास मृतदेह जळत असतात. इथे अशी धारणा आहे की इथे जाळल्यानंतर थेट मोक्षाची प्राप्ती होती आणि त्या आत्म्याला मुक्ती मिळते. या घाटावरती प्रसिद्ध असा असलेला दुसरा घाट म्हणजे दशाश्वमेध घाट.
हा घाट गंगा आरतीसाठी प्रसिद्ध आहे, जिथे रोज सायंकाळी गंगा आरती होते, ज्याच्यासाठी लाखो भाविक या घाटावरती उपस्थित असतात, जे या आरतीचा लाभ घेतात. ही गंगा आरती भारतात इतर पवित्र ठिकाणी सुद्धा केली जाते, ती म्हणजे हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी देखील ही रोज सूर्यास्तानंतर गंगा आरती केली जाते. या एका शहराला 3 नावाने कसं काय ओळखलं जातं याच्याविषयी आपण जाणून घेऊया. पूर्वीचं नाव हे वाराणसी जे आहे, याचं पूर्वीचं नाव काशी. ही काशी साक्षात शिवशंकरांनी निर्माण केलेली नगरी. तब्बल 3000 वर्षापासून याच नावाने ही ओळखली जाते. त्यानंतर काही मुघल शासक इथे आले आणि त्यांना हे शहर भावलं आणि त्या काळच्या काही मुघल कवींनी या शहराला वेगळीच उपमा देत, जसं काही त्यांच्या काव्यातून आलं की हे एका रसात, एका सरबतात बुडालेलं शहर आहे आणि ते सतत त्यांच्या बोलण्यातून बना हुआ रस असं बोलता बोलता ते बनारस हे नाव या शहराला पडलं. आणि तेव्हापासून 1956 पर्यंत हे शहर बनारस या नावाने ओळखलं गेलं. आणि त्यानंतर तिथे असलेल्या 2 प्रसिद्ध नद्या वरुणा आणि असा यांच्या नावावरून वरुणा असा म्हणजे वाराणसी हे नाव प्रचलित होऊ लागलं आणि आज त्या शहराचं नाव वाराणसी आहे, जे तीर्थक्षेत्र म्हणून आज या भारतात प्रसिद्ध आहे. तर मंडळी, व्हिडिओ खूप मोठो हा, पण तुमका बघताना आनंद येतलो. काय करणार, 84 घाट तुमका दाखवचे म्हणजे व्हिडिओ तर मोठो होतलोच ना, पण तुमका कंटाळो येवचो नाही, कारण की झूम आउट झूम इनमध्ये मी तुमका 84 घाट दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेलो असे. तुम्ही फक्त ती झूम केल्यानंतर नावा पटकन वाचा, पण आणि कमेंट करशात ना, तर माका तुमका खयचा नाव बघलास किंवा काय त्यात तुमका दिसला वेगळेपण, तर माका तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आणखी एक गोष्ट, काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊचो जो रस्तो असताना त्याचं कॉरिडॉर तो गंगा घाटावरूनच बनवलेला होता. ती पुरी काशी विश्वनाथाच्या मंदिरात फेरो मारून गणेश घाटावरनं ती काशी विश्वनाथाच्या मंदिरात जात होती. ही हैसर छत्र दिसतात ना, ही सगळी गंगा आरती हय होता. दशाश्वमेध घाट एका म्हणतात. म्हणजे खरोखर तुमका जर हाय यावचा असत ना, तर कसा यावचा आता तुमका सांगते, कारण की मी मुंबईसून येलं हायचं, त्यामुळे मुंबईसून कसा यावचा तर मी तुमका सांगते. मुंबईसून लोकमान्य टिळक टर्मिनसवरसून ना रोज वाराणसीसाठी गाडी सुटता. त्या गाडीचं आगाऊ रिजर्वेशन करा. ACचा रिजर्वेशन करशात तर सगळ्यात बेस्ट, कारण की गर्दी खूप असता आणि खूप लांबचो प्रवास हा 23-24 तास लागतात. त्यामुळे ना ACचं रिजर्वेशन करा. वाराणसी स्टेशनला उतरल्याच्यानंतर तिथे रेल्वेचे रूम पण मिळतात, त्याची चौकशी करा. ते जर रूम मिळाले तर तुमचं खूप चांगला काम होताला. स्टेशनवरतीच तुमका रवाची सोय होतली, कारण की आम्ही तसा बुकिंग केलेला, आमका रेल्वेचेच गेस्ट हाऊस मिळाले होते. तिथून नंतर फ्रेश होऊन तुम्ही बाहेर पडलास की बाहेर रिक्षा मिळतात, रिक्षा बुक करायची आणि थेट काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलास ना, तर थैसं आजूबाजूक आणखी बरीच मंदिरं असत, त्यांचं दर्शन घ्यायचा आणि चालतच फिरायचा. थैसून खयच्या एका घाटावर गेलात की नाही काय, तुमका सगळे 84 घाट चालत फिरा, नाही तर बोटीन फिरा, अतिशय मजा येते. म्हणजे तुमका तर जवळजवळ 1-1.5-2 किलोमीटरचा अंतर हा पुरो घाट फिरायचा, पण तुमचं कधी तो 1-1.5 तास तर 1-1.5 किलोमीटर अंतर कधी पार होत नाही, ह्या तुमका कळाचा सुद्धा नाही. म्हणजे इतक्या मनमोहक दृश्य असं थैचं. वायच गंगेत डुबकी मारलास ना तर तितकं थंडावं व्हायचं, मस्त थंड पाणी, निर्मळ स्वच्छ पाणी. म्हणजे पोट पुढे गेल्याच्या नंतर 84 घाट बघून झाल्याच्यानंतर परतीच्या प्रवासाक आम्ही निघालो. तर समोरच्या बाजू गंगेचो जो समोरचा घाट हा, तिकडे मोठा वाळवंट असा. त्या वाळवंटात काही विविध कार्य केली जातात. संध्याकाळची तिकडे घोडेस्वारी वगैरे केली जाता. ती लोक पलीकडे जाऊन त्या गोष्टीचा पण आनंद तुम्ही घेऊ शकता गेल्याच्या नंतर. तर म्हणजे थोडक्यात तुमका गंगेचं दर्शन, गंगेच्या 84 घाटावरचं दर्शन घडवलं आहे. आवडलं असात व्हिडिओ तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि वेळ गावलो तर जाऊन पण यावा. ही पाण्यात जी फुलं दिसत आहेत ना, ती फुलं नाही आहेत,
तर ते तिरडीवर बांधलेले शव आहेत जे गंगा स्नानासाठी गंगेत बुडवले जातात आणि नंतर ते स्मशानात नेऊन जाळले जातात. मणिकर्णिका घाट जो आहे ना ह्याला मोक्षाचा धामसुद्धा म्हटलं जातं. तर मी या का म्हणते माहिती आहे, जीवनात कोणाक शक्य झालं ना तर एकदा तरी बनारस, युपी, हरिद्वार ह्याचा म्हणतात सगळ्यांना, तर एकदा करून यावं. ह्याचं हाय जाऊचा म्हणजे अतिशय सोप्या हो, काय कठीण नाही हा. तर चला तर मी थांबते आता, कारण की माझी बडबडी अशीच चालू राहतली. आणखी तुमका काय माहिती देऊ, यूट्यूबवरती ज्या घाटांची माहिती अवेलेबल होती ती थोडक्यात घेऊन तुमका देवची प्रयत्न केलं आहे. आणि काही तिथे माका मिळालेली माहिती ती तुमच्याशी शेअर केलं आहे. आणि मराठीत तिथे व्हिडिओ नव्हते आणि मराठीत व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमका आवडलो तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा सांगते हां, आणि व्हिडिओचा पूर्ण आनंद घ्या, अजिबात बोर व्हायचाच नाही याची गॅरंटी माझी. चला भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये. पटकन ह्यो व्हिडिओ बघा, कमेंट करा. पुढचा व्हिडिओ अयोध्या. वाराणसीमध्ये अतिशय सुंदर असा स्वामीनारायणाचं पण एक मंदिर आहे, तासुद्धा पाहू शकता. काळभैरवाचं मंदिर पाहू शकता. आणि तुम्ही पुरा बनारस जर चालत चालत हळूहळू फिरलास की नाही, एक 5-6 किलोमीटरचा एरिया जरी चालत फिरलात ना तरी तुमका म्हणजे जागोजागी तीर्थक्षेत्र असल्याचाच अनुभव येतो. अतिशय सुंदर असा जेवण, अतिशय सात्विक जेवण मिळतं तिथे. आणि बनारसला गेल्यानंतर पान खाऊचं आहे सर्व, बनारसी पान फेमस, खाऊन बघलं मी, भारी. सहज मंडळी तुम्ही व्हिडिओ बघित राहा, माझी बडबडी अशी चालत राहतली मध्ये मध्ये. तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या, पण शेवटा कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, लोकांका पण कळा. म्हणजे कोकणातल्या माणसांका काशी आणि बनारसचं दर्शन घडणे ना, त्यासाठी छोटोसो प्रयत्न हो, शेअर करा तुम्ही. तर मंडळी ह्यो शेवटचो घाट, हैसून बोट परत फिरता आणि जाताना आमका गंगेचो तडेचो भाग, दुसरो घाट भोग गावता. आणि त्या घाटात पूर्ण वाळवंट असा, रेती आहे सगळी. आणि त्या रेतीत संध्याकाळची तिथे खूप पर्यटक येतात, म्हणजे भक्त वगैरे मंडळी गंगे स्नान करून तडेसून परत येतात. आणि तडे काही कार्य पण केली जातात. घोडे वगैरे असतात, घोड्यावरून लोक फिरतात वाळवंटात. हर हर महादेव, हर गंगे, जय श्री राम.